नमस्कार मित्रांनो, मी बालाजी जाधव, प्राथमिक शिक्षक, सातारा. शिक्षणभक्ती.in नावाच्या वेबसाईट आणि शिक्षणभक्ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने कम्प्युटर, मोबाईल आणि इंटरनेट संदर्भातील टिप्स आणि ट्रिप्स देण्यासाठी शिक्षणभक्ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स मी तुम्हाला देतो. आज आपण संगणकावरील एखादं फोल्डर किंवा फाईल याला पासवर्ड देऊन आपले फोल्डर किंवा फाईल सिक्युअर कशी करावी याच्या संदर्भातील डेमो पाहणार आहोत. तुम्ही सर्वप्रथम तुमच्या कम्प्युटरवर राईट क्लिक करून न्यू नावाच्या ऑप्शनमधून एक फोल्डर घ्या. या फोल्डरला नाव द्या जसे शिक्षण भक्ती. त्याच्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या फाईल किंवा फोटो, तुमच्या ज्या ज्या पर्सनल गोष्टी असतील त्या संपूर्ण पर्सनल गोष्टी तुम्ही त्या फोल्डरमध्ये आणून कॉपी करू शकता किंवा ड्रॅग करू शकता. या पद्धतीने उदाहरणार्थ हे फोल्डर आहे शिक्षण भक्ती. इथे या फाईल कॉपी केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या या फोल्डरवरती या फाईल मधील डाटा हा कोणी पाहू नये, तर त्याच्यासाठी मित्रांनो या फाईलला आपल्याला पासवर्ड देता येतो. या पद्धतीने या फाईलवरती राईट क्लिक करायचं आणि इथे विनरॅर नावाच्या एका सॉफ्टवेअरचा लोगो दिसतो. ऍड टू अर्ची नावाचा ऑप्शन येतो किंवा त्याच्यापूर्वी फक्त तुम्हाला गुगलवरती जाऊन विनरॅर नावाचं एक छोटंसं सॉफ्टवेअर असतं जे फ्री असतं. ते सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागतं आणि ते सॉफ्टवेअर या पद्धतीने पुस्तकांच्या गठ्ठ्याप्रमाणे तुमच्या समोर आलेलं असतं. हे विनरॅर नावाचं सॉफ्टवेअर असं ओपन केलं की यामध्ये कुठल्या फाईलला आपण पासवर्ड द्यायचा आहे त्या संदर्भातील माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ शिक्षण भक्ती नावाची ही फाईल आहे आपली. या शिक्षण भक्तीवर क्लिक केल्यानंतर ऍड नावाचा इथे एक ऑप्शन आहे. या ऍड वरती क्लिक केल्यानंतर शिक्षण भक्ती .rar नावाचं इथं आर्चिव्ह नेम येतं. या जनरल मध्ये हे इतकं दिसतं. आपणास ऍडव्हान्स नावाच्या ऑप्शन वरती जाऊन इथे सेट पासवर्ड नावाचा ऑप्शन येतो. विनरॅर ओपन केल्यानंतर ऍडव्हान्स नावाच्या ऑप्शनवर जाऊन सेट पासवर्ड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या फाईलला तुम्हाला जो पासवर्ड द्यायचा आहे तो पासवर्ड तुम्ही तिथे टाईप करू शकता. तो पासवर्ड कोणाला दिसणार नाही. ओके म्हटल्यानंतर याला ओके म्हणा. ती पूर्ण फाईल तुमची रॅर फॉर्मॅट मध्ये सेव्ह होते आणि याच्यानंतर ती फाईल तुमचा पासवर्ड फिलअप केल्याशिवाय दुसरा कोणीही व्यक्ती ती फाईल ओपन करू शकणार नाही. आपले पर्सनल डॉक्युमेंट असतील, एखादी प्रायव्हेट गोष्ट असेल, आपल्या कम्प्युटरमध्ये चांगल्या प्रकारे सेव्ह होण्यासाठी या पद्धतीने तुम्ही तुमचं फाईल आणि फोल्डर खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करू शकता. या पद्धतीने हे पुस्तकांच्या गठ्ठ्याप्रमाणे विनरॅरची ही फाईल होते आणि ही आपली ओरिजिनल फाईल. आता ही ओरिजिनल फाईल तुम्ही इथून डिलीट केली तरी चालते. म्हणजे आता फक्त हे विनरॅर मधली तुमची फाईल राहिली. या फाईलवरती डबल क्लिक केल्यानंतर या पद्धतीने ती ओपन होते. इथे हे शिक्षण भक्ती नावाचं फोल्डर दिसते. जरी एखाद्याने हे फोल्डर ओपन केलं तर त्याला फाईलची नावं दिसतील, परंतु त्याला तिसरी परिसर अभ्यास नावाची ही फाईल ओपन करायची. तर या ठिकाणी पासवर्ड त्याला विचारतं आणि पासवर्ड जर तुम्ही तिथे रॉंग पासवर्ड टाकला तर ती फाईल ओपन होणार नाहीये. आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून करेक्ट पासवर्ड जर टाकला तर ती फाईल सहजपणे तुमच्या समोर ओपन होते. मग फाईल असेल, फोटो असतील, एक्सेल असेल, वर्ड असेल, कुठल्याही प्रकारच्या फाईल या पद्धतीने आपल्या समोर ओपन होऊ शकतात. प्रोग्रामिंग किंवा इतर कोडिंग पेक्षा अगदी सहज आणि साध्या पद्धतीने एखाद्या फाईलला किंवा फोल्डरला तुम्हाला या पद्धतीने पासवर्ड देऊन प्रोटेक्ट करता येतं. याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ही फाईल आपली आता पासवर्ड रिमूव्ह करायचा आहे, तर पुन्हा तुम्ही या फाईलवरती राईट क्लिक करा किंवा विनरॅर नावाच्या या सॉफ्टवेअर वरती जा. या पद्धतीने विनरॅर नावाच्या या सॉफ्टवेअरवर जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा त्या फाईलवरती राईट क्लिक करून सुद्धा. उदाहरणार्थ इथे शिक्षण भक्ती .rar नावाची ही फाईल आहे. तर इथे जाऊन एक्स्ट्रॅक्ट टू वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अशा प्रकारे ऑप्शन येतो. इथे जाऊन फक्त ओके म्हणायचं. ओके म्हटलं की तिथे पासवर्ड विचारेल. तुम्ही करेक्ट पासवर्ड तिथे फिलअप करणं आवश्यक आहे. तो करेक्ट पासवर्ड तिथे फिलअप केल्यानंतर रॅरची फाईल पुन्हा तुमचं जनरल असं फोल्डर तयार होतं आणि इथे हे फोल्डर इथं आलेलं आहे. मग या फोल्डरवर तुम्ही डबल क्लिक केली आणि हे फोल्डर ओपन केलं की यातल्या फाईल तुमच्या समोर विदाउट पासवर्ड पुन्हा ऍक्सेस होऊ शकतात. म्हणजे आपल्या एखाद्या फोल्डरला, एखाद्या फाईलला हा अगदी मोफत असलेल्या विनरॅर नावाच्या सॉफ्टवेअरने आपण पासवर्ड देऊ शकतो आणि
सोबतच त्याचा पासवर्ड रिमूव्ह सुद्धा कसा करायचा, या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमधून खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतो. अशा पद्धतीने संगणकावरील एखाद्या फाईलला किंवा फोल्डरला चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करून आपण विदाऊट कोडिंग, विदाऊट प्रोग्रामिंग आपण चांगल्या प्रकारे त्याला प्रोटेक्ट करू शकतो एक पासवर्ड देऊन. ही एक शिक्षण भक्ती YouTube चॅनलच्या माध्यमाने आपणा सर्वांसाठी एक सुंदर टिप्स आणि ट्रिप्स आहे. अशाच विविध ट्रिक्स आणि ट्रिप्ससाठी आपल्याला YouTube चॅनल शिक्षण भक्तीच्या माध्यमाने सगळ्या टिप्स आणि ट्रिप्स तुम्हाला शिकता येतील. तर त्याच्यासाठी YouTube चॅनल शिक्षण भक्तीवरती जा आणि तिथं विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा पद्धतीने आजचा हा डेमो आपल्यासमोर देताना मला खूप आनंद होतोय. थँक यू.